हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण 4 जानेवारी 2021 या दिवशी RRB NTPCमध्ये दुपारच्या बॅचला आलेल्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत आणि 27 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सकाळच्या बॅचचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन, मेलगार्ड, MTS तसेच RRB NTPC, पोलीस भरती, आरोग्य सेवक या पदांसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। पहिला प्रश्न आहे, सुशील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर सुशील कुमार हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत। 1 नंबरचं उत्तर आहे त्याचं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे आणि हा प्रश्न रिपीट झाला आहे। याच्या आधीच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे RRB NTPCमध्येच। श्वेत क्रांती, त्यालाच आपण धवल क्रांती, कशाशी संबंधित आहे? तर श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे आणि डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या। मे बी याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकेल। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, दिल्ली येथील जामा मशीद कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाली? तर दिल्ली येथील जामा मशीद मुघल बादशाह शहाजहान यांच्या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झालेली आहे। काही परीक्षांना असेही प्रश्न आलेले आहेत की जामा मशीद कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर कोणत्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर अकबरने बुलंद दरवाजा बांधला? तर गुजरात या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर मुघल बादशाह अकबरने बुलंद दरवाजा बांधला। आता हा जो बुलंद दरवाजा आहे हा फत्तेपूर सिक्री या ठिकाणी आहे आणि फत्तेपूर सिक्री हे आग्र्याच्या जवळ म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि फत्तेपूर नाव का दिलेलं आहे? तर विजय झालेला आहे म्हणजे फत्ते झालेली आहे म्हणून त्याला नाव फत्तेपूर सिक्री दिलेलं आहे। तर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकेल, बुलंद दरवाजा कुठं आहे? तर फत्तेपूर सिक्री या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर भारताने आत्तापर्यंत किती अणु चाचण्या केल्या आहेत? इथं अणु लिहायचं राहिलेलं आहे। तर भारताने आत्तापर्यंत किती अणु चाचण्या केलेल्या आहेत? तर भारताने आत्तापर्यंत एकूण 3 अणु चाचण्या केलेल्या आहेत। तर 3 हे त्याचं उत्तर आहे। 3 अणु चाचण्या केलेल्या आहेत। कृषी मालाची आधारभूत किंमत कोण ठरवते? तर कृषी मालाची आधारभूत किंमत हे कृषी मूल्य आयोग ठरवत असतं। त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावते? तर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे दिल्ली व कटारा या 2 स्थानकांदरम्यान धावते। वैष्णोदेवीला जाण्यासाठी कटारा इथून जावं लागतं, जम्मू काश्मीरमध्ये आहे कटारा। आणि वंदे भारत ही जी एक्सप्रेस आहे ती सेमी हाय स्पीड रेल्वे आहे आणि पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे। मुंगी चावल्यावर कोणते आम्ल निर्माण होते? तर मुंगी चावल्यानंतर फॉर्मिक ॲसिड हे आम्ल निर्माण होते। फॉर्मिक ॲसिड हे त्याचं उत्तर आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 10वा, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा सुरू झाली? तर भारतामध्ये पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 या दिवशी सुरू झाली आणि ही जी रेल्वे आहे ही मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आहे। त्यालाच आपण बोरीबंदर ते ठाणे असं म्हणतो। बोरीबंदरचं आत्ताचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आहे। त्याच्यानंतरचं पाहूयात, त्याच्या आधी त्याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं, VT, आणि आता CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर हे आहे आणि इंदोर हे जे आहे हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि याच्या आधी 2019-2018 मध्ये सुद्धा इंदोर हेच सर्वात स्वच्छ शहर होतं आणि याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न आलेले आहेत। युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? तर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि न्यूयॉर्क हे शहर अमेरिका या देशामध्ये आहे। त्याच्यानंतर GSAT-31 काय आहे? तर GSAT-31 हा भारताचा 40वा दळणवळण उपग्रह आहे आणि 2019 मध्ये तो यशस्वीपणे त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गांधी स्मृती दर्शन समितीची स्थापना केव्हा झाली? तर गांधी स्मृती दर्शन समितीची स्थापना 1984 साली झालेली आहे।
पंडिता रमाबाई कोणत्या भाषेमधील विदुषी होत्या? तर पंडिता रमाबाई ह्या संस्कृत या भाषेमधील विदुषी होत्या आणि त्या आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. राष्ट्रपती किती अँग्लो इंडियन सदस्यांची नेमणूक लोकसभेमध्ये करू शकतात? तर राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन सदस्यांची नेमणूक लोकसभेमध्ये करू शकतात. आणि राज्याच्या विधानसभेचं जर विचारलं तर राज्याच्या विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन सदस्याची नेमणूक करू शकतात. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर सांबर हे सरोवर राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर कलम 21 हे जीवित संरक्षणाचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याला स्वतःची आत्महत्यासुद्धा करण्याचा अधिकार नाही आहे, दुसऱ्याचा तर जीव घेण्याचा अधिकार नाहीच आहे, पण स्वतःची आत्महत्या करण्याचा सुद्धा अधिकार नाही. तेच कलम 21मध्ये सांगितलेलं आहे. 20वा प्रश्न आहे, इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिलेलं आहे. रामचंद्र गुहा हे सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ आहेत, इतिहासकार आहेत ते, आणि ते डाव्या विचारसरणीचे इतिहासकार आहेत. 2 वेळा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2 वेळा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन बार्डीन यांना मिळालेला आहे. आता 22 नंबरचा प्रश्न आहे, SMTPचा फुल फॉर्म सांगा. तर SMTPचा फुल फॉर्म सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा आहे. आणि अजून 5 प्रश्न आपण पाहणार आहोत, पण एक सूचना आहे की कालच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न होता, सायमन कमिशन भारतामध्ये केव्हा आले? तर त्याचं उत्तर मी 1928 सांगितलं होतं, पण ॲक्च्युली ते 1927मध्ये भारतात आलं होतं. तर ते एक करेक्शन तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या 23वा, भारतामध्ये सर्वात शेवटी कोणत्या राज्यात उच्च न्यायालय स्थापन झाले आहे? तर भारतामध्ये सर्वात शेवटी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा हे राज्य निर्माण झालं आणि तेलंगणा निर्माण झाल्यामुळं हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी झाली आणि मग आंध्र प्रदेशसाठी अमरावती या ठिकाणी एक उच्च न्यायालय स्थापन केलेलं आहे. आणि आता सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. मे बी असाही प्रश्न येऊ शकेल की सध्या भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर 25 उच्च न्यायालय आहेत. आता 24 नंबरचा प्रश्न आहे, 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत? तर 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषा आहेत. आपल्या राज्यघटनेच्या ज्या 12 अनुसूची आहेत त्या पाठच करून ठेवा, कारण त्याच्यावर प्रश्न याच्या आधी पण आलेला आहे आणि आज पण आलेला आहे. तर त्या 12 अनुसूच्यांची माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ISPचा लॉंग फॉर्म सांगा. तर ISPचा लॉंग फॉर्म आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि कॉम्प्युटरशी संबंधित जे काही लॉंग फॉर्म आहेत ते पाठ करा, त्याच्यावर प्रश्न येतच आहेत, 1-2 प्रश्न. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर विधवा पुनर्विवाह कायदा 1856 या वर्षी संमत झाला. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला. आणि शेवटचा 27वा प्रश्न, 9 डॉट अवॉर्ड 2019 कोणाला मिळाला आहे? तर 9 डॉट अवॉर्ड 2019 ॲनी जैदी यांना मिळालेला आहे आणि त्या मुंबई येथील आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 4 जानेवारी 2021 रोजी दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.